रोहा तालुका येथे दिनांक 31 जानेवारी 2019 रोजी 66वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा 4 दिवसांमध्ये संयमाने पार पाडण्यात आली। या स्पर्धेकरिता श्री अजित पवार, सुनील तटकरे, आस्वाद पाटील, पप्पू शेठ पाटील अशा अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत कालचा अंतिम सामन्याचे कबड्डी स्पर्धेकरिता 35 ते 40 हजार जनतेच्या उपस्थितीत थरारक कबड्डीचा खेळ पाहण्याचा याची देही याची डोळा असा अनुभव सर्वांनी घेतला। मेरा दोस्त मुझे पूछते हैं कि आगरी लोगों की विशेषता क्या है, तो मैंने आगरी लोगों की विशेषता यही बहुत है कि बहुत ही शालीन होते हैं। और कुछ विशेषता क्या है, मतलब आगरी लोग बहुत ही सुशिक्षित होते हैं, सपोर्टिव होते हैं। आगरी लोग किसी के रास्ते जाते नहीं हैं, जो इनके रास्ते आता है उनको छोड़ते भी नहीं है, ऐसे लोग आगरी लोग। यावेळेस अजित पवार यांना चांदीची तलवार व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले। या कबड्डी स्पर्धा पाहण्याकरता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक नामवंत टीम रोहा नगरीत दाखल झाल्या होत्या। कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता 66वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा पार पाडण्यात आली। या कबड्डीमध्ये प्रथम क्रमांक इंडियन रेल्वेने पटकावला तर द्वितीय क्रमांक सर्व्हिसेस या टीमने बाजी मारली। अशा या कबड्डीचा कार्यक्रम छोट्याशा रोहा नगरीत पार पाडल्यामुळे अजित पवार यांनी भरभरून स्तुती व कौतुक केले। यावेळेस अजित पवार यांच्या बोलण्यात असे आले की सुनील तटकरे, तुमची हिंदी भाषा मला आता दिल्लीत ऐकायची आहे। तटकरे साहेब, आता तुम्हाला दिल्लीमध्ये जायचंय आणि दिल्लीला गेल्यानंतर मला असं वाटलं होतं की राष्ट्रीय स्पर्धा म्हटल्यानंतर तुम्ही हिंदीमध्ये बोलाल, परंतु तुम्ही काही हिंदीमध्ये आज बोलला नाही। आम्ही तुमचं हिंदी ऐकायला खूप उत्सुक आहोत। गेल्यावेळी आपण थोडक्यात चुकलो, नाहीतर दिल्लीत जाऊन गेल्या 4.5 वर्षामध्ये तुम्ही आणि तुमचं हिंदी इतकं चांगलं झालं असतं की कदाचित तुम्ही हिंदीचे प्रोफेसरच झाला असता। कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत देश या रोहाच्या रायगडच्या भूमीमध्ये या ठिकाणी उभा राहिला, याचा मला अंतःकरणापासून समाधान या ठिकाणी वाटतो। या स्पर्धेकरता विशेष मेहनत अनिकेत तटकरे, आस्वाद पाटील, मधुकर पाटील, विनोद पाशीलकर, विजय मोरे तसेच सुनील तटकरे प्रतिष्ठानाचे कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली। 24 तास महाराष्ट्र पाससाठी सागर जैन, रोहा। स्पर्धा भरवण्याचं काम आजपर्यंत मी माझ्या आयुष्यामध्ये कुठं पाहिलेलं नव्हतं। मी सहसा कुणाचं कौतुक करत नाही, परंतु जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलंच पाहिजे। महाराष्ट्राच्या मातीच्या कबड्डीला सुद्धा तेवढ्याच कबड्डी रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय, हे माझ्या कबड्डी रसिक प्रेक्षकांनी या ठिकाणी दाखवलं। याच्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो आणि दादा तुमचं ऋण व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला ही संधी दिली। मेहनतीमध्ये कुठेही कमतरता झाली नाही, पण आयोजनामध्ये कदाचित अनिकेत आधीचं काय चुकलं असेल तर राष्ट्रीय पातळीवरच्या खेळाडूंचं सगळ्या संघांची मी या ठिकाणी दिलगिरी मागतो आणि खूप मोठ्या प्रेक्षकांना सभागृहाच्या बाहेर या ठिकाणी उभं राहावं लागलं, त्या कबड्डी रसिक प्रेक्षकांची सुद्धा दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो। दादा, या वेळेला या सामना होतील की नाही याच्याबद्दल जी अनिश्चितता होती, 12 जानेवारीला आम्हाला होकार कळवलं, महिलांचे सुद्धा अजिंक्यपदाचे सामने घ्यायचे राहिले। तुम्ही एकदा देशाच्या कबड्डीच्या अध्यक्षपदाचे सूत्र त्या ठिकाणी घ्या आणि महिलांच्या राहिलेल्या स्पर्धा सुद्धा कदाचित महाराष्ट्राला भरवण्याचा सन्मान तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला मिळू द्या। पुन्हा तुम्ही आमच्यावरती जबाबदारी टाकली तरी रोहेकर आणि रायगडकर ही जबाबदारी समर्थपणाने पेलतील असा धैर्यशील पाटील आपल्या सर्वांच्या वतीने विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझे विचार थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अखिल भारतीय कबड्डी फेडरेशनने ही स्पर्धा रोह्यामध्ये देणे हीच महत्त्वाची गोष्ट आहे आणि रोह्यासारख्या ठिकाणी ही कबड्डी स्पर्धा अवघड आहे, घेणं फार अवघड आहे। आणि ही किमया सुनील तटकरेजी, अनिकेत तटकरेजी आणि अदिती तटकरेंनी केली। आणि हा एवढं मी बोलणार की तटकरे कुटुंबीय फार नशीबवान आहेत, कारण की ह्यांना असे कार्यकर्ते मिळालेले आहेत आणि हे कार्यकर्ते पण तेवढे नशीबवान आहेत की तटकरे परिवारसारखे त्यांना लीडर मिळालेले आहेत। हे फार म्हणजे आम्ही काय म्हणतो की शब्दच अपुरे पडतात, एवढे चांगले। देशभरातले स्टार कबड्डीपटू खऱ्या अर्थाने ह्या रायगडच्या सगळ्या कबड्डी रसिकांना पाहण्याची सुवर्ण संधी या निमित्ताने मिळाली।
निश्चितच मला आता शब्द अपुरे आहे, पण चांगल्यारीत्या ही स्पर्धा संपन्न झाली आणि महत्त्वाचं म्हणजे जो उत्कृष्ट संघ होता त्यांनी या ठिकाणी विजय मिळवला. त्यांचं इंडियन रेल्वेचं विशेष अभिनंदन. ताज्या व ठळक बातम्यांसाठी आजच चॅनल सबस्क्राईब करा.